चाकण MIDC मध्ये जी रस्त्यांची दुरावस्था आहे, जी ट्रॉफिकच्या समस्या आहे, अनेक दिवसापासून हा प्रश्न राज्यभर गाजत आहे आणि त्याच अनुषंगाने विविध नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकणच्या दौऱ्यावरती आहेत। ते या ठिकाणच्या रस्त्यांची, वाहतुकीची संबंधित ज्या कंपन्यांच्या समस्या आहेत त्याची पाहणी करणार आहे। एकंदरीत पाहिलं तर या अशा पद्धतीने चाकण येथील ही रस्त्यांची अवस्था झालेली आहे, परंतु आता नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे। प्रीकास्ट तंत्रज्ञान म्हणून हे परिचयित आहे। अशा पद्धतीने ही कामाची सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्री याचा उपमुख्यमंत्री याचा स्वतः आढावा घेत आहेत। एकनाथ शिंदे यांनी रात्री व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित जे हा रस्ता बनवतात ते इंजिनियर असतील, ठेकेदार असतील किंवा संबंधित यंत्रणेचे जे अधिकारी असतील, MIDCचे अधिकारी असतील, त्यांच्या समेत व्हिडिओ कॉलद्वारे हा रस्ता कसा बनला जातो याचा डायरेक्ट तिकडून व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी केली। रात्री 1:30च्या सुमारास उपमुख्यमंत्री याची पाहणी करत होते। एकंदरीत पाहिलं तर ह्या दिवसेंदिवस ज्या चाकणच्या वाहतुकीच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कुठेतरी प्रशासन आता सतर्क झालेलं दिसतंय। सर्व मंत्री या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। याबाबत उपोषण देखील ग्रामस्थांनी केली होती आणि तशा अनुषंगाने हे प्रयत्न सुरू आहेत। काही कंपन्यांनी इशारा दिला होता की चाकण सोडून जाण्याचा, कारण या ठिकाणची वाहतूक समस्या, कामगारांना कामावरती येण्यासाठी लागणारा उशीर आणि या ठिकाणच्या स्थानिक कचऱ्याच्या समस्या असतील किंवा इतरही समस्या असतील, त्या समस्यांना कंटाळून 20 कंपन्या स्थलांतरित होणार होत्या। पण त्या अनुषंगाने हे सर्व प्रयत्न चालू आहेत की या ठिकाणावरून कुठलीही कंपनी बाहेर जाऊ नये, याच ठिकाणी सर्व कंपन्या राहाव्या। आणि जे रस्त्यांचा प्रमुख प्रश्न आहे तो आता लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याला लक्ष घालताना दिसत आहेत। सायदीप डोबे, लोकशाही न्यूज, चाकण, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।